कोनाणी गावाच्या रानातून जाताना स्वामी समर्थांसोबत श्रीपाद भट आणि सेवेकरी होते. खूप प्रवासानंतर सगळेजण दमले होते. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तिथे शेतकऱ्याने स्वामींसह सगळ्यांना फलहार आणि पाणी दिले. पण भोजनाचे काय? तेव्हा स्वामी सगळ्यांना म्हणाले, त्या आम्र वृक्षाखाली जा. सगळ्यांना वाटले कोणीतरी जेवण देईल. श्रीपाद भटांना मात्र स्वामीवर पूर्ण विश्वास होता. ते सगळं काही ठीक करतील याची खात्री होती. आम्र वृक्षाखाली तिथे एक सुवासिनी ज्येष्ठ महिला प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केली. तेव्हा महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण अजून ती आली नाहीत. सूर्यास्त होतो आहे, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. मी मागाहून दर्शनाला येते. श्रीपाद भटांसह सर्व सेवेकरी भोजन करून तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले. एवढेच नाही तर साक्षात देवी अन्नपूर्णेचे दर्शन देखील झाले. म्हणून अनेक ठिकाणी स्वामी समर्थ यांच्या अन्नपूर्णा रूपाची पूजा केली जाते. आपल्या स्वामी_माऊली 33 या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.